आपल्या मुलांना आर्थिक ज्ञान देणं फार गरजेचं आहे. याच विषयावर मी तुमचं आज लक्ष वेधणार आहे, की आपण मुलांना चांगल्या शाळेत टाकतो, चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना चांगलं उभं करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी भरपूर काही गोष्टी करत असतो. परंतु त्यासोबतच आणखी एक गोष्ट जर आपण मुलांच्या लक्षात आणून दिली किंवा आपण त्याकडं थोडंसं लक्ष दिलं, तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या मुलाला किंवा त्याला उभारण्यात किंवा त्याला लाईफमध्ये उभारण्यात भरपूर गोष्टी या एका गोष्टीमुळं फायदेशीर ठरणार आहेत. त्या म्हणजे आर्थिक ज्ञान किंवा आपण त्याला पैशाचं नियोजन या गोष्टीकडं सुद्धा आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांना ह्या गोष्टी सांगणंसुद्धा गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की त्याच्यात तुम्ही मुलांना ही गोष्ट जाणून द्या किंवा त्यांच्या लक्षात आणून द्या, की पैसे कमवणे हे एक गोष्ट असते. पैसे कमवण्यासाठी आपण शिक्षण घेतो किंवा कुठला तरी व्यवसायामध्ये उतरतो आणि त्याच्यात आपण मेहनत करतो. परंतु हे जे पैसे आलेले आहेत किंवा हे जे आलेले तुमच्याकडं पगार असेल किंवा तुमच्या व्यवसायातून जे काय तुमचं अर्निंग असेल, हे तुमच्याकडं टिकलं पाहिजे, हे तुमचं वाढलं पाहिजे आणि ह्याच्यातून तुम्हाला एक चांगली संपत्ती निर्मिती करता आली पाहिजे. याच्याकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण मुलांना या गोष्टी जर लहान वयापासून जर सांगायचा प्रयत्न केला किंवा सांगितल्या तर त्याचा फायदा होतो. मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगत चला किंवा त्याला शेविंग करण्यासाठी त्याला पिगी बँकची सवय लावा. त्याच्यातून त्याला थोडंसं काहीतरी एखादं वस्तू घेऊन द्या. तो वस्तू घेतल्यानंतर त्याला एक आनंद होईल, की मी एवढ्या दिवसासाठी पैसे साठवले होते, तर ते पैसे मला आज कामाला आलेले आहेत. मग त्याला ही एक सवय लागेल, की तो पैसे साठवण्यासाठी त्याला त्याचं नियोजन करेल किंवा त्याला ती एक सवय लागल्यामुळं त्याचा फायदा असा होईल, की तो जेव्हाही ते स्वतःचं पैसे कमवण्यासाठी जाईल किंवा स्वतः पैसे कमवण्यासाठी तयार होईल, तेव्हा त्याला ती सवय त्याची पुढं कंटिन्यू चालू राहील, की मला जे काही पैसे कमवलेले ते थोडे काही साठवणे गरजेचं आहे. ते वाढतील आणि त्याच्यातनं आपली काही कामं होऊ शकतात. ही एक म्हणजे हा जो विचार आहे फार महत्त्वाचा आहे. आजकालच्या मुलांना ही गोष्ट फार उशिरा कळते. बऱ्याचशा वेळेस आपल्यापैकीसुद्धा प्रत्येकाला शेविंग करण्यासाठी जड जातं किंवा आपणसुद्धा शेविंग करू शकत नाही किंवा आपल्याला काही पैसे मागं ठेवण्यासाठी जर विचारलं तेच आपल्याकडनं होत नाही. याचं काय कारण आहे, तर ह्याच्यात आपण आपलं नियोजन करत नाही किंवा मग आपल्याला ते एकदम अशी गोष्ट करायची म्हणलं तर ते आपल्या जे काय अर्निंग आहे त्याच्यामध्ये थोडा व्यतिरिक्त आपल्याला एक एक्स्ट्रा काहीतरी काम आपल्याला मिळालं आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळं आपण ते करू शकत नाही. परंतु मुलांना जर या गोष्टी शिकवल्या, इंटरेस्ट रेट काय असतो, आपले पैसे वाढतात कसे, महागाई काय असते, इन्फ्लेशन म्हणजे काय किंवा या महागाई आणि आपल्या पैशाचं कसं नियोजन असतं, आपण कुठले काही ॲसेट क्लास आहेत, कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पैसे वाढू शकतात आणि हळूहळू पैसे आपले कसे ते वाढत राहतील. आपण खर्चाचं नियोजनसुद्धा आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, की आपल्याला येणारा किंवा त्या मुलांकडं काही अमाऊंट देऊन तुम्ही त्याला 1 महिना किंवा 2 महिने खर्चासाठी द्या. त्याला त्याचं प्लॅनिंग करायला सांगा किंवा शाळेच्या फीस असतील त्याला ते नियोजन करायला सांगा, की तुझी शाळेची फीस आहे तर ती फीस आपण अशी देणार आहेत, तर मग त्याच्यासाठी काय नियोजन करावं लागेल किंवा ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा मुलांना आपण सांगण्याचा प्रयत्न करू किंवा सांगू किंवा त्याला ह्या गोष्टीमध्ये थोडंसं विचार करायला भाग पाडू, तर तेव्हा ते मुलं नक्कीच डेव्हलप होतील. त्याला छोटीशी सायकल घ्यायची असेल 6 महिन्यानंतर घ्या. त्या 6 महिन्यापर्यंत त्याला सांगा, की काही गोष्टी तू कमी कर किंवा काही तुला एक्स्ट्रा खर्च आहे तू कमी करून तू सायकलसाठी पैसे सेविंग करू शकतो किंवा तुम्ही त्याला काही रुपये द्या आणि ही सायकलसाठी मी तुला दररोज देईल. असं पद्धतीचं त्याला थोडंसं त्या मुलाला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं या गोष्टीकडं, तर तो मुलगा नक्कीच या पैशाच्या गणितामध्ये यशस्वी होईल किंवा पैसे त्याला नियोजन करण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा आत्तापासून या गोष्टी केल्यामुळं भविष्यातसुद्धा त्या गोष्टी त्याला कळायला बऱ्याचशा वेळेस अडचण निर्माण होणार नाही. तर यावर मी तुम्हाला नक्कीच आणखी काही व्हिडिओ बनवणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला मी डिटेल्ड कसं तुम्हाला चाइल्डला एज्युकेट करायचं, लिटरेट करायचं, फायनान्शियल रिलेटेड यामध्ये व्हिडिओ बनवलं. तर तुम्ही या चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा फायनान्शियल गोष्टी लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थँक्यू.